नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका साक्षात परब्रह्माची म्हणजेच अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ यांच्या चमत्काराची महाकथा ऐकणार आहोत, ज्याच्या एका नुसत्या कटाक्षाने आणि कृपादृष्टीने एका महादू नावाच्या गरीबाच्या झोपडीतही साक्षात कुबेराचा खजिना रिकामा झाला, ज्याच्या केवळ एका शब्दाने मृत्यूच्या दारात उभा असलेला आणि सर्व आशा संपलेला भक्त पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालण्यासाठी उभा राहिला. कथा आहे 18 पगड जातींचे सर्वोच्च श्रद्धास्थान, साक्षात श्री दत्तगुरूंचा पूर्ण अवतार श्री स्वामी समर्थ यांच्या एका अत्यंत गूढ, हृदय पिळवटून टाकणाऱ्या आणि अंगावर शहारे आणणाऱ्या अद्भुत लीलेची. ही कथा केवळ ऐकल्याने डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहतील आणि आयुष्यात आलेली भयंकर आर्थिक संकटे, गरिबी कुठल्या कुठे पळून जाईल. त्याआधी मित्रांनो, साक्षात परब्रह्माची ही महाकथा बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेतलीये. जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि खरोखर तुमची स्वामींवर 100% श्रद्धा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग एका अथांग आणि भावनिक प्रवासाला सुरू करूयात. ही कथा खऱ्या अर्थाने सुरू होते आजपासून शेकडो वर्षांपूर्वीच्या अक्कलकोटच्या त्या परम पावन आणि पवित्र भूमीत. पण मित्रांनो, तो काळ आजच्यासारखा सुखाचा आणि समृद्धीचा अजिबात नव्हता. तो काळ असा होता जेव्हा साक्षात निसर्गाने आणि नियतीने माणसावर एक महाभयंकर, प्रलयंकारी आणि काळजाचा ठोका चुकवणारा कोप केला होता. अक्कलकोट आणि त्याच्या आजूबाजूच्या शेकडो कोसांच्या परिसरावर एका अशा भयंकर दुष्काळाची काळीकुट्ट सावली पडली होती, ज्याची कल्पना करतानाही आज अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. आकाशातून सूर्य जणू आग ओकत होता. सूर्यकिरणे इतकी प्रखर आणि जाळणारी होती की जमिनीला अक्षरशः मोठ्या मोठ्या खोल भेगा पडल्या होत्या. त्या भेगांमधून जणू धरणी माता स्वतःच्याच दुःखाने ताहो फोडत होती. नद्या, नाले, विहिरी पूर्णपणे आटून त्यांची अक्षरशः धूळ आणि माती झाली होती. पिण्यासाठी पाण्याचा एक थेंबही कुठे शिल्लक नव्हता. हिरव्यागार झाडांचे अक्षरशः जळून कोळसे झाले होते. हवेत एक असा भयंकर, रखरखीत आणि जीव घेणा उष्मा होता, जो माणसाच्या नाकातोंडातून जाऊन त्याचे रक्तही आटवून टाकेल. माणसांचे तर सोडाच मित्रांनो, पण आकाशात उडणारे पक्षीही पाण्यासाठी तडफडून थेट जमिनीवर मृत होऊन कोसळत होते. मुक्या जनावरांचे वाळलेले सांगाडे रस्त्यावर पडले होते. साक्षात दगडालाही पाझर फुटेल अशी ती काळजाला पीळ पाडणारी आणि भयंकर परिस्थिती होती. भूक आणि तहान या दोन राक्षसांनी संपूर्ण अक्कलकोट नगरीला आपल्या भयानक जबड्यात पकडले होते. आणि याच अक्कलकोट नगरीच्या एका अत्यंत दुर्गम आणि एकाकी कोपऱ्यात एका मोडक्या तोडक्या, कुडाच्या आणि गवताच्या झोपडीत राहत होता साक्षात अक्कलकोटच्या परब्रह्माचा एक अत्यंत साधा, भोळा आणि गरिबीने पिचलेला परमभक्त, महादू. मित्रांनो, महादू अत्यंत प्रामाणिक, सरळमार्गी आणि रक्ताचे पाणी करून कष्ट करणारा माणूस होता. त्याच्या अंगावर घालण्यासाठी धर कपडाही नसायचा. दिवसभर रखरखत्या उन्हात घाम गारून तो दुसऱ्यांच्या शेतात किंवा वाऱ्यावर मजुरी करायचा. तेव्हा कुठे संध्याकाळी त्याच्या घरात चुलीवर 2 भाकरी भाजल्या जायच्या. घरात त्याची धर्मपत्नी आणि 2 अत्यंत लहान, निरागस आणि कोळी मुले होती. महादूच्या घरात 18 विश्वे दारिद्र्य होते. पण त्याच्या झोपडीत एक गोष्ट मात्र साक्षात कुबेराच्या खजिन्यापेक्षाही मोठी होती, आणि ती म्हणजे त्याची श्री स्वामी समर्थांवरील अढळ आणि निस्सीम भक्ती. घरात खायला दाणा नसला तरी महादूच्या आणि त्याच्या पत्नीच्या ओठांवर कायम एकच नाग असायचे, श्री स्वामी समर्थ. पण मित्रांनो, देव जेव्हा परीक्षा घेतो तेव्हा तो भक्ताला अक्षरशः
मुळापासून कादरवून सोडतो. या महाभयंकर दुष्काळाने महादूच्या त्या छोट्याशा सुखी संसाराची अक्षरशः राखरांगोळी करायला सुरुवात केली. जसा दुष्काळ वाढू लागला तशी महादूची मजुरी मिळणे पूर्णपणे बंद झाले. जो शेतकरी स्वतःच अन्नाशिवाय तडफडत होता तो महादूला काम आणि पैसा कुठून देणार. एक दिवस अत्यंत भयंकर अवस्थेत पुढे सरकू लागला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले आणि पाहता पाहता घरातील धान्याचा, ज्वारीचा शेवटचा दाणाही संपला. महादूच्या घरात आता फक्त रिकामी मडकी आणि चूल उरली होती. तो पहिला दिवस होता जेव्हा महादूच्या घरात चूल पेटलीच नाही. लहान मुलांना काय समजणार दुष्काळ काय असतो ते. ती कोवळी लेकरे अन्नासाठी रडू लागली. महादूच्या पत्नीनं, जिचे स्वतःचे पोट पाठीला चिकटले होते, तिनं जंगलातून काही रानटी, पालापाचोळा आणि झाडाची पाने आणून ती पाण्यात उकळली आणि तोच कडवट काढा आपल्या लेकरांच्या घशात ओतला, जेणेकरून त्यांची भूक थोडी तरी शांत होईल. पण मित्रांनो, पानांनी माणसाची भूक कशी मटणार. दुसरा दिवस उजाडला. महादूच्या त्या कोवळ्या मुलांचे पोट आता भुकेनं खपाटीला जाऊन पाठीला चिकटले होते. त्यांचे ते टपोरे आणि हसरे डोळे आता खोल गेले होते. त्यांच्या अंगात रडण्याचीही ताकद उरली नव्हती. ती मुलं अन्नासाठी ओक्साबोक्शी रडत जमिनीवर लोळत होती. बाबा, खूप भूक लागलीये, काहीतरी खायला द्या ना, पोटात खूप आग पडलीये बाबा. हा त्यांचा तो काळीज फाडणारा आकांत ऐकून त्या गरीब बापाचे हृदय अक्षरशः 1000 तुकड्यात चिरले जात होते. पत्नीच्या डोळ्यातून अश्रूंचा महासागर वाहत होता. ती आपल्या पदरानं मुलांचे डोळे पुसत होती. पण स्वतःच्या पदरात बांधून द्यायला तिच्याकडे नियतीनं काहीच ठेवले नव्हते. ती फक्त महादूकडे एका अत्यंत असहाय्य, लाचार आणि केविलवाण्या नजरेनं पाहत होती. तिची ती नजर जणू विचारत होती, अहो, काहीतरी करा ना, आपली पोरं भुकेनं तडफडून मरतील हो. तो आक्रोश महादूला सहन झाला नाही. तो वेड्यासारखा घराबाहेर पडला. पायात चप्पल नव्हती, डोक्यावर ऊन आग ओकत होते, पण त्याला कशाचीच पर्वा नव्हती. तो संपूर्ण अक्कलकोट गावभर वणवण फिरला. ज्यांच्याकडे थोडेफार अन्न शिल्लक होते त्या श्रीमंतांचे आणि सावकारांचे त्यानं उंबरे जिजवले. तो अक्षरशः लोकांच्या पाया पडला. त्यांच्यासमोर हात पसरले. मायबाप, माझ्या पोरांना वाचवा. कालपासून अन्नाचा एक कणही त्यांच्या पोटात गेला नाहीये. ते मरणाच्या दारात आहेत. मला काही नको, पण माझ्या लेकरांसाठी एक भाकरीचा तुकडा, एक मुठभर ज्वारी द्या हो. मी जन्मभर तुमची गुलामी करेन, पण माझ्या पोरांचा जीव वाचवा. असा महाभयंकर ताहो त्यानं फोडला. पण मित्रांनो, तो काळच अत्यंत निष्ठुर आणि निर्दयी होता. त्या भयंकर दुष्काळात प्रत्येकजण फक्त आणि फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा जीव वाचवत होता. माणुसकी जणू त्या भेगायलेल्या जमिनीत गाडली गेली होती. कुणीही, होय, कुणीही त्या गरीब आणि लाचार बापाला भीक घातली नाही. काहींनी तर त्याला धक्के मारून आपल्या घराबाहेर हाकलून दिले. इथे आमचेच वांधे आहेत आणि तू भीक मागायला आलास, चालता हो इथून, असे अत्यंत कठोर शब्द त्याच्या कानावर पडले. संपूर्ण दिवसभर उन्हातान्हात भटकून, लोकांच्या शिव्या खाऊन आणि पाया पडूनही महादूच्या हाती काहीच लागले नाही. तो रिकाम्या हातानं, जड पावलांनी, मान खाली घालून आपल्या झोपडीकडे परतला. जेव्हा तो दारात उभा राहिला तेव्हा आतून येणारा त्याच्या मुलांच्या रडण्याचा क्षीण आवाज त्याच्या कानावर पडला. तो आवाज ऐकताच महादूच्या सहनशीलतेचा, त्याच्या संयमाचा आणि त्याच्या हिंमतीचा कायमचा अंत झाला. त्याला स्वतःच्या जगण्याची, स्वतःच्या गरिबीची आणि स्वतःच्या अस्तित्वाचीच भयंकर लाज वाटू लागली. एक बाप म्हणून तो पूर्णपणे हरला होता. तो जमिनीवर कोसळला आणि स्वतःचे केस ओढून ढसाढसा रडू लागला. त्याच्या डोक्यात आता एका महाभयंकर विचारानं थैमान घालायला सुरुवात केली होती. मी कसला बाप, जो स्वतःच्या रक्ताच्या आणि काळजाच्या तुकड्यांना 2 वेळचे अन्न देऊ शकत नाही. ज्या बापाला स्वतःची लेकरे भुकेने तडफडताना उघड्या डोळ्यांनी पाहावी लागतात,
त्या बापाने जिवंत राहण्यात तरी काय अर्थ आहे? या लाचार, भिकारी आणि रोजच्या मरणप्राय जगण्यापेक्षा एकदाचे मरण पत्करलेले 100 पटीने बडे. मी मेलो तर किमान मला पोरांचे हे हाल तर पाहावे लागणार नाहीत. मित्रांनो, गरिबीने आणि हताशपणाने माणसाला किती वेडे आणि लाचार बनवले जाते याचे हे एक जिवंत आणि भयंकर उदाहरण होते. पोटाची आग माणसाला साक्षात मृत्यूच्या दारात ढकलत होती. महादूने एक अत्यंत कठोर, अमानवीय आणि काळजाचा ठोका चुकवणारा निर्णय घेतला. तो तसाच घराबाहेर धावला. त्याने मागे वळून आपल्या झोपडीकडे, आपल्या पत्नीकडे किंवा मुलांकडे पाहिलेही नाही. कारण जर त्याने पाहिले असते तर त्याचे पाऊल तिथेच थबकले असते. डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. पायात चप्पल नव्हती, अंगावर धड कपडा नव्हता. रखरखीत आणि भाजून काढणाऱ्या त्या वाळूवरून, काटेडे झुडपांमधून तो गावाबाहेरच्या एका अत्यंत खोल, भयानक आणि निर्जन विहिरीकडे सुसाट धावत सुटला. त्याच्या पायांना काटे टोचत होते, रक्त वाहत होते, पण त्याला त्या वेदना जाणवतच नव्हत्या. कारण त्याच्या काळजात पोटातील भुकेपेक्षाही भयंकर अशी दुःखाची आग भडकली होती. त्याला आजूबाजूचे काहीही दिसत नव्हते, ऐकू येत नव्हते. त्याला फक्त एकच गोष्ट दिसत होती, आणि ती म्हणजे मृत्यू. एक असा कायमचा अंधार जो त्याला त्याच्या सर्व दुःखातून, जबाबदारीतून आणि या गरिबीच्या शापातून कायमची मुक्ती देईल. त्याला वाटले, या अंधाऱ्या विहिरीत उडी मारून आपले प्राण संपून टाकावेत, म्हणजे पोरांचे हे मरणप्राय हाल उघड्या डोळ्यांनी पाहावे लागणार नाहीत. धापा टाकत, रडत आणि स्वतःला शिव्या देत महादू त्या निर्जन विहिरीच्या काठावर पोहोचला. विहीर अत्यंत जुनी, पडक्या अवस्थेत आणि खूप खोल होती. आत पाण्याचा थेंब नव्हता, पण तळाशी फक्त जीवघेणे दगड आणि अथांग काळोख होता. महादू त्या विहिरीच्या अगदी टोकावर जाऊन उभा राहिला. त्याने आपले हात जोडले, त्याने आपले डोळे घट्ट मिटले. शेवटचे, अगदी शेवटचे त्याने आपल्या पत्नीचे आणि लेकरांचे निरागस तोंड आठवले. त्याच्या डोळ्यांतून अश्रूंचा एक मोठा थेंब निसटला आणि तो त्या विहिरीच्या अथांग अंधारात जाऊन पडला. त्याने आकाशाकडे मान वर केली आणि अत्यंत जड अंतःकरणाने तो पुटपुटला, स्वामी, श्री स्वामी समर्थ महाराज, मला माफ करा. मी हरलो स्वामी, मी खूप हरलो. आता या जन्माची आपली साथ इथवरच. माझ्या पोरांना सांभाळा प्रभू, असे म्हणून स्वतःला त्या भयंकर विहिरीच्या अंधारात कायमचे झोकून देण्यासाठी महादूने आपले एक पाऊल हवेत उचलले. त्याचा मृत्यू आता केवळ एका सेकंदाच्या अंतरावर होता. पण पुढच्याच क्षणी, मित्रांनो, ज्या क्षणी महादू विहिरीत कोसळणार होता, त्याच क्षणी संपूर्ण आसमंत हादरून सोडणारा, साक्षात काळालाही जागेवर गोठून टाकणारा आणि मृत्यूच्या दारात उभा राहून यमराजालाही मागे ढकलणारा एक महाभयंकर, अत्यंत खडा, पण तरीही अथांग प्रेमाने आणि वात्सल्याने भरलेला एक आवाज त्या निर्जन, भयान जागी घुमला. महाद्या, ए महाद्या, थांब तिथेच, कुठे चाललास? तो आवाज, तो एकच आवाज ऐकून महादूच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या अंगावर अक्षरशः हजारो व्होल्टची वीज कोसळल्यासारखा तो तिथेच थबकला. त्याचे उचललेले पाऊल हवेतच गोठले. त्याच्या हृदयाचा ठोका एक क्षणभर थांबला. या निर्जन जंगलात, जिथे माणसाचे नावोनिशाण नाही, तिथे मला माझ्या नावाने हाक मारणारे कोण आले? त्याने अत्यंत भीतीने, थरथर कापत आणि डोळे विस्फारून मागे वळून पाहिले. आणि पुढच्याच क्षणी त्याचे डोळे आश्चर्याने आणि अविश्वासाने फाटून गेले. त्याचे श्वास तिथेच घशातच अडकले. विहिरीच्या त्या काठावर, रखरखत्या उन्हातही, जिथे साक्षात कोट्यावधी सूर्यांचे तेज फिके पडावे असे एक अथांग आणि अलौकिक तेज घेऊन, चेहऱ्यावर संपूर्ण जगाची करुणा आणि डोळ्यांत साक्षात वात्सल्याचा महासागर घेऊन, एक अजानुबाहू, दिव्य आणि भव्य मूर्ती उभी होती. ज्यांच्या नुसत्या उपस्थितीनं त्या रखरखत्या उन्हातही अचानक चंदनाचा अत्यंत शीतल आणि सुगंधित वारा वाहू लागला होता, ते दुसरे तिसरे कुणीही नव्हते मित्रांनो. ते होते अक्कलकोटचे परब्रह्म,
साक्षात भगवान दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांची ती 6.5 फुटांची देहयष्टी, गुडघ्यापर्यंत पोचणारे ते लांब हात, अंगावर तो कौपीन आणि कपाळावरचे ते तेज पाहून महादूला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्याचे डोके सुन्न झाले. साक्षात त्रैलोक्याचा स्वामी, ज्याच्या दर्शनासाठी राजे महाराजेही वर्षानुवर्षे ताटकळत उभे राहतात, तो साक्षात परमेश्वर आज एका अत्यंत गरीब, लाचार आणि आत्महत्या करायला आलेल्या मजुरासाठी तिथे त्या निर्जन जंगलात धावून आला होता. हे दृश्य पाहताच महादूची सर्व शुद्ध हरपली. तो विहिरीच्या काठावरून मागे वळला आणि जीवाच्या आकांताने रडत थेट साक्षात स्वामींच्या चरणांवर जाऊन कोसळला. तो स्वामींचे पाय घट्ट पकडून जमिनीवर स्वतःचे डोके आपटत ओक्साबोक्शी रडत टाहो फोडू लागला. मला क्षमा करा प्रभू, मला मरू द्या. मी खूप गरीब आहे, मी दरिद्री आहे स्वामी. मी हरलोय. माझ्या पोरांना मी अन्न देऊ शकत नाही. ते तिथे झोपडीत अन्नासाठी तडफडत आहेत आणि मी इथे काहीच करू शकत नाही. मला हे गरिबीचे, लाचारीचे आणि रोजच्या मरणाचे जिणे आता नकोय स्वामी. मला जाऊ द्या प्रभू, मला मरू द्या. महादूचा तो आक्रोश ऐकून साक्षात जंगलातल्या झाडांनाही रडू आले असते. पण मित्रांनो, ज्यांच्या हृदयात संपूर्ण जगाविषयी, 18 पगड जातींविषयी केवळ आणि केवळ अथांग करुणा भरली आहे, तो देव आपल्या लेकराला, आपल्या पोटच्या गोळ्याला मरणाच्या दारात कसे आणि का जाऊ देईल? स्वामींचे ते नेहमीचे रौद्र रूप अचानक अत्यंत शांत, शीतल आणि प्रेमळ झाले. त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाचा पाझर फुटला. त्यांनी खाली वाकून आपल्या अत्यंत कोमल हातांनी त्या रडणाऱ्या, थरथर कापणाऱ्या आणि मातीने माखलेल्या महादूला आपल्या हाताने उठवले. त्याच्या पाठीवरून आपला तो अभयहस्त, ज्या हाताने साक्षात मृत्यूलाही मागे सारण्याची ताकद होती, तो हात अत्यंत प्रेमाने फिरवला आणि संपूर्ण जगाला तारणारे ते साक्षात परब्रह्म अत्यंत गोड हास्य करत महादूच्या डोळ्यांत डोळे घालून म्हणाले, अरे वेड्या, अरे मूर्खा, मरण हे संकटावरचे उत्तर आहे का रे? आणि मी इथे अक्कलकोटमध्ये जिवंत असताना, माझ्या अस्तित्वात असताना तू मृत्यूला कवटाळायला चाललास? अरे मी आलोय ना, मग तुला कसली भीती? जा, आत्ताच्या आता तुझ्या झोपडीत जा. तुझे लेकरे तुझी वाट पाहत आहेत. जा महाद्या, मागे वळून पाहू नकोस. मित्रांनो, तो केवळ एक स्पर्श नव्हता, ती साक्षात संजीवनी होती. त्या एका स्पर्शानं आणि स्वामींच्या त्या अमृततुल्य शब्दांनी महादूच्या अंगात साक्षात हजारो हत्तींचे बळ संचारले. त्याच्या मनातील तो आत्महत्येचा भयंकर अंधार एका क्षणात दूर झाला. स्वामींनी त्याला अक्षरशः मृत्यूच्या आणि यमराजाच्या दाढेतून बाहेर खेचले होते. महादू जड अंतःकरणानं डोळे पुसत आपल्या झोपडीकडे परतायला निघाला. पण तो चालत असताना त्याच्या मनात अनेक विचारांचे काहूर माजले होते. स्वामींनी माझे प्राण तर वाचवले, त्यांनी मला धीरही दिला, पण माझ्या घरात खायला अन्नाचा एक दाणाही नाहीये. दुष्काळ तर तसाच आहे. माझ्या पोरांची भूक कशी मटणार? मी घरी जाऊन त्यांना काय देऊ? अशा अनेक शंका आणि दुविधा घेऊन तो चालत होता. पण स्वामींच्या आज्ञेचे पालन करत तो झोपडीच्या जवळ पोहोचला. तो रडत रडत झोपडीच्या दारात पोहोचला आणि मित्रांनो, पुढच्याच क्षणी त्याने जे पाहिले आणि जे ऐकले ते साक्षात मानवी बुद्धीच्या, तर्कशास्त्राच्या आणि विज्ञानाच्या पूर्णपणे पलीकडचे होते. तो एक असा महाचमत्कार होता, ज्याने महादूचे आयुष्य आणि त्याचे नशीब एका क्षणात कायमचे बदलून टाकले. झोपडीच्या आतून आता मुलांच्या रडण्याचा, किंचाळण्याचा किंवा भुकेने तडफडण्याचा आवाज येत नव्हता, तर आतून मुलांच्या अत्यंत आनंदी हसण्याचा, खिदळण्याचा आणि पोटभर जेवून तृप्त झाल्याचा आवाज येत होता. महादूनं अत्यंत भीत आणि आश्चर्यानं झोपडीत पाऊल टाकले आणि समोरचे दृश्य पाहून तो अक्षरशः थक्क झाला. त्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. त्याची दोन्ही मुले हातात ताजे गरम अन्नाचे घास घेऊन अत्यंत आनंदानं
पोटभर जेवत होती. त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर आता दुःखाचा लवलेशही नव्हता. तर तिथे एक प्रचंड मोठा कृतज्ञतेचा आनंद होता. पण सर्वात मोठा धक्का महादूला तेव्हा बसला जेव्हा त्यानं झोपडीच्या कोपऱ्यात पाहिले. ज्या घरात काल पाणी पिण्यासाठी नीट मडके नव्हते, त्या झोपडीच्या एका कोपऱ्यात धान्याच्या, ज्वारीच्या, तांदळाच्या आणि डाळींच्या भल्या मोठ्या गोण्या भरून ठेवल्या होत्या. तिथे भाजीपाला आणि संसाराला लागणारे सर्व साहित्य मुबलक प्रमाणात ठेवले होते. हे सर्व साहित्य इतके होते की पुढील पूर्ण वर्षभर जरी दुष्काळ राहिला तरी महादूच्या कुटुंबाला अन्नाची कोणतीही कमतरता भासणार नव्हती. महादूला काहीच समजेना. तो वेड्यासारखा बघत राहिला. हे स्वप्न तर नाही ना, असं त्याला वाटू लागले. तेव्हा त्याच्या पत्नीनं डोळ्यांत पाणी आणून अत्यंत आनंदानं महादूला सांगितले, "अहो, तुम्ही कामाच्या शोधात बाहेर गेल्यावर लगेचच चमत्कार झाला. गावातील एक अत्यंत मोठा, प्रतिष्ठित आणि तेजस्वी दिसणारा सावकार स्वतःहून आपल्या दारात चालत आला होता. तो म्हणाला की महादूला सांग त्यानं आता मजुरीची काळजी करू नये. मी त्याला माझ्या वाड्यावर एक खूप मोठे आणि कायमस्वरूपी काम दिले आहे. आणि हे सर्व धान्य, रेशन आणि त्या कामाचे आगाऊ पैसे तो सावकार स्वतः आपल्या घरात ठेवून गेला. अहो, आपला संसार वाचला, आपली पोरं जगली." हे वाक्य कानावर पडताच महादूच्या पायाखालून जमीन सरकली. त्याचे अंग थरथरायला लागले. त्याला समजायला एक सेकंदही लागला नाही की या दुष्काळात जिथे कुणी कुणाला पाण्याचा थेंब देत नाही, तिथे कोण सावकार स्वतःहून धान्य आणि पैसे द्यायला दारात येईल. तो सावकार दुसरा तिसरा कुणी नसून तो साक्षात माझे अक्कलकोटचे स्वामीच होते. त्यांनी केवळ विहिरीच्या काठावर माझा जीवच वाचवला नाही, तर माझ्या गरिबीचा, माझ्या दारिद्र्याचाही कायमचा अंत केला होता. साक्षात कुबेराचा खजिना त्यांनी एका क्षणात माझ्या झोपडीत रिकामा केला होता. महादू तिथेच त्या धान्याच्या गोण्यांसमोर जमिनीवर कोसळला. त्याचे दोन्ही हात जोडले गेले आणि डोळ्यांतून पुन्हा एकदा अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. पण मित्रांनो, हे अश्रू आता दुःखाचे, लाचारीचे किंवा गरिबीचे नव्हते, तर ते अश्रू साक्षात आनंदाचे, भक्तीचे आणि त्या परमेश्वराविषयीच्या अथांग कृतज्ञतेचे होते. "स्वामी, ओ स्वामी, तुम्हीच माझे मायबाप, तुम्हीच माझा आधार. मी अडाणी तुम्हाला ओळखू शकलो नाही. तुम्ही माझ्या पोरांना जीवनदान दिले प्रभू." असा टाहो फोडत महादू स्वामींच्या नावाचा जयघोष करू लागला.